ना आपल्या रक्ताचं नातं, ना आपल्या जातीचं नातं, ना आपल्या कुठल्या पातीचं नातं, पण सगळ्या जाती धर्माच्या 2.5 कोटी बहिणींना लाडकी बहीण म्हणणारा महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासातला पहिला मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. सुरुवात स्वतःपासून केली आणि मुख्यमंत्र्यांच्या केबिनवर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आईच्या नावाची पाटी लागली. एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे. शोधू नका माझ्या फोटोत, मला शोधू नका. तुम्हाला जर शोधायचं असेल तर मी उभ्या केलेल्या कॉलेजमध्ये मला शोधा, माझ्या पुस्तकात मला शोधा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मिलिंद महाविद्यालय पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी केली, अरे बाबासाहेबांचं नाव घेऊन अनेक लोक मंत्री मुख्यमंत्री झाले, पण माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी केली, बाबासाहेबांनी जे कॉलेजेस उभे केले ते मोडकळीस आले होते. त्याचा विकास करण्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. कि दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, ताकत मिली किसी को तो वो पहलवान बन गया. हम खुशनसीब थे कि हमें बाबा साहब मिले और मैं इंसान बन गया. माणसाला माणूस बनवणाऱ्या महामानवाचं स्मारक उभं करणारी, एका बाजूला आपल्या मतदार संघामध्ये बाबासाहेबांचं स्मारक उभं करणारा खासदार पुत्र आणि बाबासाहेबांनी महाराष्ट्रात उभ्या केलेल्या कॉलेजेसचा विकास व्हावा म्हणून 500 कोटींचा निधी देणारे उपमुख्यमंत्री पिता. या पिता पुत्रांच्या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं त्याबद्दल काय बोलू. ताई, आजकालचा जमाना असा आहे की सख्खा भाऊ सुद्धा बहिणीनं राखी बांधल्यानंतर नोट मोठी टाकायची का छोटी टाकायची याच्यासाठी खिशात हात घालताना बायको बघत नाही ना हे बघतो आणि नंतर ओवाळणी टाकतो. आणि अशा वेळेला ना आपल्या रक्ताचं नातं, ना आपल्या जातीचं नातं, ना आपल्या कुठल्या पातीचं नातं, पण सगळ्या जाती धर्माच्या 2.5 कोटी बहिणींना लाडकी बहीण म्हणणारा महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासातला पहिला मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. बरं, त्याच्या आधी मला सांगा, लाडकी शब्द ऐकून किती वर्ष झाली होती. त्याच्या आधी मला वाटतं छायाताई, विजयाताई, महिनाखेर आली की आपल्याला कडकी लागायची. बरोबर आहे ना. महिनाखेर आलं की आपल्याला कडकी लागायची आणि आपण कडकी बहीण व्हायचो. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला लाडकी बहीण केलं. ताई, ती गोष्ट माहितीये की तुला की भाऊ जेवायला बोलवतो, बहीण गरीब असते, अपमान करतो, ती न जेवता जाते. बहीण श्रीमंत होते, भाऊ परत जेवायला बोलवतो तर ताटावरती पाटावरती बहीण दागिने काढून ठेवते आणि म्हणते की तू मला नाही, माझ्या पैशाला जेवायला बोलवला. पैसे असणाऱ्या बहिणींचे भाऊ खूप असतात. सुप्रिया ताईंसाठी अजितदादा आहेत, प्रियांका ताईसाठी राहुलदादा आहेत, पंकजा ताईसाठी धनुभाऊ आहेत, पण तुमच्या आमच्यासारख्या गरीब बहिणीसाठी फक्त एकनाथ भाई आहेत. माहितीये ना, श्रीमंत झालं की खूप नातेवाईक मिळतात, पण या महाराष्ट्रातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या, चाळीत राहणाऱ्या, धुणी भांडी करणाऱ्या, काबाड कष्ट करणाऱ्या या सगळ्या बहिणींना त्यांचा जात धर्म परिस्थिती काहीही न बघता त्यांना लाडकी बहीण म्हणण्याचं धाडस आणि मोठं मन जर कोणी दाखवलं, एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं. 1500 रुपये दर महिन्याला आजपर्यंत 45,000 कोटींपेक्षा जास्त ओवाळणी तुम्हाला थेट मिळाली. त्याही पेक्षा जास्त आणखीन काय केलं. लेक लाडकी लखपती योजना, जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला ₹1,00,000 मिळणार.
एसटी मध्ये 50% तिकिटामध्ये माफी. म्हणजे आधी दाजी जायचे बाजाराला, आता आपण म्हणू शकतो राहू द्या, तुम्ही गेले की डबल तिकीट लागतं, मी गेले की निम्म्यात भागतं, तुम्ही घरी बसा आणि मी जाऊन येते. हे कुणामुळे झालं? आपल्या एकनाथ भाईंमुळे झालं. मुलींचं शिक्षण मोफत. पोरग ढ असला तरी त्याला कर्ज काढून शिकवतात. पोरगी हुशार असली तरी म्हणतात राहू दे, शिक्षणाचा पैसा हुंड्याला ठेव, आणि पोरीचं शिक्षण थांबतं. कदाचित तुमच्यापैकी खूप जणींना डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, डान्सर व्हायचं असेल, ऍक्टर व्हायचं असेल, पायलट व्हायचं असेल, पण आपल्या बापांनी जिथं लग्न लावून दिलं तिथं बापाची परिस्थिती बघून शिकायची स्वप्न तुम्ही मनात मारली असतील ताई. पण तुझ्या पोरीला डॉक्टर कर, इंजिनियर कर, पायलट कर, 1 रुपयाची फी भरावी लागणार नाही, कारण त्यांची फी तुझा भाऊ आणि तुझ्या लेकींचे मामा एकनाथ शिंदे साहेब भरतील. सगळ्या मुलींचं शिक्षण मोफत करणारा पहिला मुख्यमंत्री देशातला माननीय एकनाथजी शिंदे साहेब. आणखीन काय केलं साहेबांनी? सगळ्यात महत्वाचं मला एक बाई म्हणून वाटतं महत्व, आणि प्रत्येक सभेत मी आवर्जून सांगते की विद्या बालनच्या एका सिनेमात ती जेव्हा प्रश्न विचारते तिच्या नवऱ्याला, तोच प्रश्न प्रत्येक बाईला पडतो की मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का, माथा मेरा लेकिन कुमकुम तुम्हारे नाम का, गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का, हाथ मेरे लेकिन कंगन तुम्हारे नाम के, पाँव मेरे लेकिन पायल तुम्हारे नाम की, पाँव की उंगलियां मेरी लेकिन बिछुए तुम्हारे नाम के, इतना ही क्या, कोख मेरी, खून मेरा, दूध मेरा, लेकिन फिर भी बच्चा बाप के नाम का. इतना तो बता दो कि इस पूरी जिंदगी में क्या है हमारे नाम का. 9 महिने 9 दिवस ज्या लेकराला पोटात वाढवतो, मरण यातना सोसून जेव्हा आम्ही त्या लेकराला जन्म देतो, ते मूल सुद्धा आमचं नाव लावत नाही. पण या आमच्या मातृत्वाला सुद्धा न्याय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आणि कायदा केला की तुमच्या प्रत्येक माणसाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सरकारी कागदावर बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावावं लागेल. हा कायदा केला. सुरुवात स्वतःपासून केली आणि मुख्यमंत्र्यांच्या केबिनवर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आईच्या नावाची पाटी लागली. एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे. हा सन्मान फक्त त्या एकट्या माऊलीच्या मातृत्वाचा नव्हता, हा जिजाऊच्या मातृत्वाचा सन्मान होता, जिनं शिवबा घडवले. हा सावित्री माईच्या मातृत्वाचा सन्मान होता, जिनं पोरी शिकाव्या म्हणून अनंत यातना सहन केल्या. आणि हा रमाईच्या मातृत्वाचा सन्मान होता, जिनं पोटची 4 लेकरं गमावली पण 9 कोटींची माता बनली. हा तुमच्या आमच्या प्रत्येकीच्या मातृत्वाचा सन्मान होता. देशाचा इतिहास काढून बघा, महाराष्ट्राचा इतिहास काढून बघा, आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या GRची यादी काढा. महिलांच्या हिताचे निर्णय आतापर्यंतच्या इतिहासातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मिळून जेवढे घेतले नसतील त्याच्यापेक्षा जास्त निर्णय एकट्या एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत. आणि त्यामुळेच आज आपल्या या लाडक्या भावाला घेरण्यासाठी पुन्हा अनेक लांडगे टपून बसलेले आहेत. ज्यांनी लाडका भाऊ योजना आणली, ज्यांनी लाडका शेतकरी योजना आणली, ज्यांनी PM किसान योजनेच्या मोदीजींच्या 6,000 मध्ये स्वतःचे महाराष्ट्र शासनाचे 6,000 घातले, ज्यांनी शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं, ज्यांनी मुंबई मधलं अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, ठाण्याची मेट्रो असेल, कल्याण डोंबिवलीचे चकाकणारे रस्ते असतील, गाव खेड्यामधल्या अनेक योजना असतील,
या सगळ्या ज्यांच्या नेतृत्वाखाली झाल्या ते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावरती तुमचा आमचा प्रत्येकाचा विश्वास आहे हे ठणकावून सांगण्याची वेळ येत्या 15 तारखेला आलेली आहे. त्यामुळं निवडणुका आल्यानंतर अनेक जण तुमच्याकडे येतील. जे लोक कोविड झाल्यानंतर घरात बसले होते, ज्यांना डोळ्याला न दिसणाऱ्या कोविडच्या विषाणूची भीती वाटली, ते लोक आता घराबाहेर पडतील कारण निवडणुका आल्यात. पण त्याच कोविडच्या काळात पीपी किट घालून स्वतःला एकदा नाही तर 2दा कोविड झाला तरी सुद्धा या ठाणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पेशंट पर्यंत ऑक्सिजन पोहोचतोय का नाही, त्यांना बेड मिळतोय का नाही याची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झगडणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व होतं. नगर परिषदामध्ये अरे तुमच्या पक्षाला 2 आकडी संख्या सुद्धा गाठता नाही आली. सिंगल डिजिट मध्ये तुमचा कारभार आटपला. आताच आमचे राष्ट्रीय प्रवक्ते हिंदी मधल्या अत्यंत धारधार अशा तलवारीसारख्या वाणीमध्ये ज्यांनी अत्यंत प्रभावी असं बोलले, आमचे धडाडती तोफ आदरणीय अरविंदजी मोरे साहेब सुद्धा बोलले, गोपाळजी लांडगे साहेब या ठिकाणी आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की अलीकडं एक सिनेमा खूप पॉप्युलर होतोय धुरंधर नावाचं, आणि त्याच धुरंधर मध्ये एक रहमान डकेत आहे. तर आपल्यावरती डाका घालणारा रहमान डकेतचा पराभव करून एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे धुरंधर ठरलेले आहेत नगर परिषदेत निवडणुकांच्या मध्ये. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी आपल्याला एवढीच विनंती करते, बरेच काही बोलता येईल पण आदरणीय साहेबांचं आगमन झालं त्यामुळे मी आटपते घेते आणि आपल्याला एवढीच विनंती करते की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा एवढीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.